धर्माचे ज्ञान सांग बरे देखोनी श्रीरामाचा प्रताप श्री सिद्ध सुटे काप देत दानवा आहा कंप दुर्धरूप श्रीराम। या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा तो प्रताप पाहिल्याच्या नंतर जे दानव आहेत त्यांना असणारा थरकाप असणारा आलेला आहे, त्यांना असणारा भीती वाटू लागलेली आहे, ते मूर्छित पडू लागले, तर त्यांची विकळ अशा प्रकारची अवस्था झालेली आहे। भूत भविष्य वर्तमान जाणते जे संज्ञान तेही डाके कंपायमान यावा दारुण देखोनी। हे दारुण अशा प्रकारचं भयंकर अशा प्रकारचं संकट आलंय की काय, अशा प्रकारची भीती जे भूत भविष्य वर्तमान जाणणारे काही लोक होते त्यांना सुद्धा त्या ठिकाणी वाटू लागली, ते सुद्धा थरथर कापू लागले, तर त्यांची सुद्धा असणार त्या ठिकाणी शक्ती असणार नाहीशी झालेली आहे। श्रीराम यावा ती दुर्धर्य देखोनी राजा सुख निर्भर विधावडी पूर्ण झाले कुमर हा दृढ निर्धार रासाई। या ठिकाणी प्रभू रामचंद्राला पाहिल्याच्या नंतर आपण असणारा कुठल्याही प्रकारे आता आपण जिवंत राहू शकत नाही, आपण आपल्या कुटुंबाकडे जाऊ शकत नाही, तर अशा प्रकारची भीती त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी वाटू लागलेली आहे। राजाचा अत्य हर्ष निर्भर ओळी वस्तू जाता फार सुरवर करीती जय जयकार। या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं शौर्य पाहिल्याच्या नंतर, प्रभू रामचंद्राची कला पाहिल्याच्या नंतर, आपल्या मुलाचं कर्तृत्व पाहिल्याच्या नंतर राजा दशरथाला आनंद झालेला आहे। आनंद झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्या मुलाच्या असणाऱ्या अंगावर त्या ठिकाणी जे गोरगरीब आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं दान दक्षिणा देण्याचं काम करू लागलेले आहेत। सुमन संभार वर्षले देखोनी हा दुर्दयव हर्ष वरिष्ठयाची जीवा आनंदे आलिंगी राखावा। या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं कर्तृत्व पाहिल्याच्या नंतर, प्रभू रामचंद्राची कला पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी 33 कोटी देवता जय जयकार करू लागले आहेत। राजा असणारा त्या ठिकाणी असणारा प्रत्यक्ष असणारा तो असणारा राजा दशरथ त्याला आनंद वाटलेला आहे। नवे नवे ज्या ठिकाणी मी विद्या दिली त्या विद्येचं फलित आज असणार प्राप्त झालं, ज्यामुळं शिष्याचं कौतुक असणार पाहून त्या ठिकाणी असणारा त्या वशिष्ठ महर्षींना त्या ठिकाणी आनंद वाटू लागलेला आहे। शस्त्र शस्त्री विद्येचा साटोप तुवा दाविला सद्रूप धन्य धन्य विजयाचा प्रताप कृपा संरूप तुष्ट। या ठिकाणी धन्य धन्य अशा प्रकारचे रामा खरोखरच असणारा आम्ही जी तुला कला दिली, जे तू असणारा युद्ध कलेमध्ये पारंगत आहेस, तू तुझी कला दाखवलीस, या ठिकाणी धन्य धन्य असणारा कृतांताला लाज वाटत या ठिकाणी अशा प्रकारचं कार्य तुम्ही केलेलं आहे। माझ्या वरदाचे दीपच बाण येतने राखा दोघे जण युद्ध मांडिलिया निर्णान जय संपूर्ण बाणी। या ठिकाणी तुम्ही काय करा, माझ्या बाणाचं जे वरदान आहे ते असणार, तुम्ही दोघ जण काय करा, त्याचा असणारा मान राखा, त्याचा असणारा त्या ठिकाणी असणारा तुम्ही जे शिकवलं ते पूर्ण असणार, तुम्ही दोघ जण या ठिकाणी त्यांचे असणारा मान राखण्याचं काम करा, असं त्या ठिकाणी वशिष्ठ महर्षी बोलू लागले। याची बाणाच्या पेपोटी शस्त्रसत्रे कोठन कोटी सुटोनी शत्रू समुद्र आठी हे गोष्टी सांगितली। आणि या ठिकाणी त्या बाणाचं महत्व सांगितलेले जे शस्त्र